शेतकरी मित्र नमस्कार. आता आपण तर ऊसामध्ये आंतरपीक हा तंबाखू घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये लावण पण केलेली आहे. हे बघा ही लावण आहे आणि हा तंबाखूचं पीक किती महिन्याचं पाणुदा 4 महिन्यात तंबाखू येतोय. तर हे आमचे पाणुदा कासार तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे फेमस आहे. तंबाखूमध्ये कसं आहे यांचं म्हणजे टेक्निकल वेगळं आहे. हा आता आपण कापलेला आहे तंबाखू बघा, ही झाडं आहे तंबाखूची. तर असा हा तंबाखू आहे बघा. त्याच ठिकाणी आपण तंबाखूचं तर आंतरपीक म्हणजे ऊसाचा खर्च ह्याच्यामधून आपण ॲडजस्ट करू शकतो आणि ऊसाला पोषक अन्नद्रव्य मिळतात ह्याच्यामधून. ही जी पानं आहेत ते बघा, हे त्या ऊसांना पोषक तत्व मिळतात, म्हणजे एक प्रकारचं खाद्यच मिळते. आणि आपण इथनं बाहेरनं नेण्यापेक्षा आपण काय केलं, ही शिडीच्या सहाय्याने, ही शिडी आहे बघा दादा, ह्या शिडीच्या सहाय्याने तर आपण त्या दुसऱ्या टपण्यामध्ये ते एक टपणं रिकामं ठेवलं आहे. पण हे करा, हे बघा, हे आमच्या अण्णांनी ह्या शिडीच्या सहाय्याने हे तंबाखू, हे आमचे पांडुदा, तर शिडीच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी आपण तिथं टपणं आहे बघा, इथं आता आपण हे करतोय, ते लावावं लागलेत बघा. ती सगळी मंडळी तिथं तंबाखू हातरा लागले. दादा आवडला तर लाईक आणि शेअर करा विसरू नका. एक टेक्निकल हा डोसक्यांना नेण्यापेक्षा इथल्या इथं एक जुगाडच्या सहाय्याने तंबाखू त्या ठिकाणी ते घेऊन जाते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.